उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुखांमध्ये सध्या वार प्रत्यवार आपल्याला पाहायला मिळतो आहे। ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप सुरू आहे त्यावरच आता भाजप युवा मोर्चाने सुद्धा आहे त्या प्रकरणामध्ये उडी घेतलेली आहे आणि होर्डिंग लावलं ते होर्डिंग सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे। त्या होर्डिंगवर वसुली बुद्धी आणि विकास बुद्धी अशा पद्धतीचं होर्डिंग लावण्यात आलं आहे। हे जे होर्डिंग लावलं आहे ते भाजप युवा मोर्चाने रामनगर या परिसरामध्ये लावलं आहे। नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांना काय सांगायचं आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। शहराध्यक्ष बादल राऊत आपल्यासोबत आहे। काय सांगशील, नेमकं काय तुम्हाला संदेश द्यायचा? एकीकडे आपण बघत असाल तर या महाराष्ट्राचं सरकार, महायुती सरकार, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात अनेक नवीन योजना त्या ठिकाणी या महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू आहे। एकीकडे विकास कार्य महाराष्ट्राच्या पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत सुरू आहे। अशात अनिल देशमुख ज्यांच्यावर 2.5 वर्षापूर्वीच हायकोर्टाने जेव्हा आदेश दिले होते की यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल व्हावे, 2.5 वर्षानंतर त्यांची झोप उघडली आणि 2.5 झोप उघडल्यानंतर ते सन्माननीय देवेंद्रजींवर आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी करत आहे। त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेमध्ये भ्रम फैलवण्याचं काम त्या ठिकाणी अनिल देशमुखांकडून होत आहे। मी अनिल देशमुखांना या मीडियाच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून इतकंच सांगेल की आपण हे बेबुनियादी आरोप, आपण हे खोटे आरोप प्रत्यारोप आमच्या नेत्यांवर, आमच्या सन्माननीय फडणवीस साहेबांवर जर कराल तर भारतीय जनता युवा मोर्चा आपल्या विरोधात हे सच्चाई काय आहे, जे खरं काय आहे, हे वास्तविकता लोकांना सांगण्यासाठी या ठिकाणी उतरेल। ज्या पद्धतीने बॅनर लावलाय तुम्ही, बॅनरमधून ज्या पद्धतीने विकास बुद्धी आणि वसुली बुद्धी सुचवलाय त्यावर तुम्हाला काय म्हणायचं? आपण बघत असाल की एकीकडे पूर्ण महाराष्ट्रात देवेंद्रजीच्या नेतृत्वात विकास कार्य सुरू आहे, म्हणून विकास वृत्ती सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सन्मानार्थ पूर्ण भारतीय जनता युवा मोर्चा नागपुरातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्यासोबत आहे। आणि दुसरीकडे जर आपण बघत असाल तर अनिल देशमुख जे आहे हे वसुलीच्या केसमध्ये आताही बरी झालेले नाही आहे, ते बेलवर बाहेर आहे। म्हणून वसुली बुद्धी आम्ही त्यांना याच्यातून सांगितलेलं आहे। कुठेतरी नरेटिव्ह सेट केला जातो, नेरेटिव्ह चुकीचा फैलवण्याचं, भ्रम फैलवण्याचं काम जे आहे ते या अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडनं होत आहे। खरं काय आहे ते नार्को टेस्ट झाल्यानंतर समजेल आणि ते जनतेला पण समजेल। लवकरच खरं आणि सत्य वास्तविकता काय आहे ते लोकांच्या समोर येईल। मागणी करता नार्को टेस्ट झाली पाहिजे, 100% झाली पाहिजे, 100% त्यांची नार्को टेस्ट व्हायलाच पाहिजे अशी आमची मागणी आहे। नक्कीच कुठेतरी भाजपा युवा मोर्चा आघाडी सध्या जे आहे ते आता आक्रमक झाली आहे। त्यांनी म्हणजे आमच्या नेत्यांवर जर आरोप कराल तर आम्ही शांत बसणार नाही, आता बॅनर लावलं पुढच्या काळात आणखी आक्रमक भूमिका घेईल असा इशारा त्यांनी दिला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।